कोणत्याही देशाची प्रगती त्या देशातील शिक्षण, शिक्षक आणि शिक्षणाशी संबंधित घटक यांची स्थिती यावर अवलंबून असते। ज्या देशांनी शिक्षणास सर्वोच्च प्राधान्य दिले ते देश जगात महासत्ता म्हणून मानाने मिरवत आहेत। स्वातंत्र्योत्तर भारतीय राज्यकर्त्यांनी शिक्षणास तेवढे महत्त्व दिले नाही। महान शैक्षणिक वारसा आणि परंपरा असलेले महाराष्ट्र राज्य देखील त्यास अपवाद नाहीत। परभणी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने धरणे आंदोलन संपन्न झाले। या आंदोलनाच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी मोरे यांना सादर करण्यात आले। माझ्या वतीने धरणे आंदोलन केलेलं आहे। सरकार वारंवार आम्हाला आंदोलन करायला लावून अपमानित करत आहे। शिक्षकांच्या हक्काच्या गोष्टी अनेक सरकारने हिरावून घेतलेल्या आहेत। यासाठी सुद्धा आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे। 80दायी पेन्शन योजना जी 2005 पूर्वी शिक्षक रुजू केलेले आहेत आणि नंतर त्या शाळेला 100% अनुदान आलेलं आहे। अशा शाळांना ही जुनी पेन्शन योजना लागू करावी हा आमचा या आंदोलनामागचा उद्देश आहे। तसेच शिक्षकांच्या मागे अनेक कामे लावलेली आहेत। अनेक शाळेवर शिक्षकांची भरती सरकारने केलेली नाही, पण त्या शिक्षकांना 70% शिक्षकांना कामात घेतलेलं आहे। BLOच्या कामात किंवा आता सहाय्यक म्हणून घेतलेलं आहे आणि एका शाळेवर 10 पैकी 2 आणि 3 शिक्षक ठेवलेले आहेत। त्या शिक्षकांनी शाळा कशी करायची, BLOचे काम करायची, मतदान याद्या करायच्या, सर्व अशा अनेक कामात शिक्षकांना गुंतून ठेवलेलं आहे। ही एक आमची प्रमुख मागणी आहे। अशा अनेक मागण्यांसाठी आज आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि या आंदोलनासाठी टप्पा अनुदान जो आहे 40%, 60%, 80% हा सुद्धा लवकरात लवकर खूप दिवसाचा प्रश्न आहे, निकाली काढा। 20 ते 25 वर्षे शाळा सुरू होऊन झालेली आहेत, तरी पण बऱ्याच शाळा 60 ते 80% अनुदानावरच अडकलेल्या आहेत। पूर्वी 1-1 वर्षांनी टप्पा अनुदान व्हायचं। सगळी कागदपत्राची विद्यार्थी संख्येची पूर्तता केलेली असून सुद्धा सरकार अनुदान टप्पा वाढून देत नाही। तसेच प्रचलित अनुदान योजना जी होती की पूर्वी शाळा तुकड्या जे काही असेल त्या निकषामध्ये पात्र झाले की सरकार अनुदान देत होतं। आज ज्या शाळेतली तुकडी उडाली किंवा तिथले सगळे निकष पूर्ण असून संख्या असून सुद्धा शिक्षक भरती सरकारने केलेली नाही। तर अशा अनेक मागण्यांसाठी आज आम्ही मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मकरंद सर, जिल्ह्याचे सचिव आदरणीय निशांत ठाके सर आणि इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी या यू ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि मोरे सरांना निवेदन देत आहोत। धन्यवाद सर। संघाचे निवेदन प्राप्त झालेले आहेत। आपल्या शिक्षणाधिकारी माध्यमिक या कार्यालयाचे जे जे प्रश्न असतील, जे मागण्या असतील त्या त्वरित निर्णय होणे त्याच्यावर, परंतु जे शासन स्तरावरचे जे धोरणात्मक निर्णयाचे जे भाग आहे आम्ही यांचं निवेदन, संघटनेचं निवेदन आम्ही शासनास त्वरित पाठवू।